गुड मॉर्निंग क्लास. वेलकम अगेन. आपलं सोल्युशन हा चॅप्टर सुरू आहे बघा. त्याच्यामध्ये आज आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. लास्ट लेक्चरला आपण इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट डिस्कस केलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस कसा करायचा. मागच्या वेळेला मी तुम्हाला इलिव्हेशन या शब्दाचा अर्थ काय सांगितला होता, इन्क्रीज होणं. बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज कसे केले जातात, तर आपल्याला माहिती आहे नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केले की बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतात. त्याच पद्धतीनं आज आपल्याला फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस कसे करायचे. आता डिप्रेशन या शब्दाचा अर्थ आहे टू डिक्रीज, म्हणजे कमी करायचे आहेत. ओके, त्याच्या अगोदर एक्झॅक्टली फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय ह्याची डेफिनेशन आपण बघूया. देन वी विल स्टार्ट दी ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. तर फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय असतं बघा, हे असं टेम्परेचर असतं किंवा डेफिनेशन कशी दिली बघा. एखाद्या लिक्विडचा फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, इट इज अ टेम्परेचर ॲट विच दी व्हेपर प्रेशर ऑफ सॉलिड इज इक्वल टू दी व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड ह्या ज्या दोन फेजेस असतात त्यांचे व्हेपर प्रेशर जेव्हा इक्विलिब्रियम पोझिशनला येतात तेव्हा तिथं एक टाईपचं टेम्परेचर क्रिएट केलं जातं आणि त्या टेम्परेचरलाच त्या लिक्विडचा फ्रीजिंग पॉईंट असं कन्सिडर केलं जातं. समजलं? ही झाली फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन. 1 मार्कला ही डेफिनेशन तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारलेली आहे. आता एक्झॅक्टली फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे कसं केलं जातं बघा. तर तिथं 2 कन्सेप्ट कन्सिडर केलेत, एक सोल्युशन घेतले आणि एक प्युअर सॉल्वंट कन्सिडर केले. तर व्हेपर प्रेशर जर तुम्हाला लो करायचं असेल तर त्याच्यासाठी एक टेक्निक काय आहे, तर नॉन व्होलाटाईल सोल्यूट जेव्हा आपण ॲड करतो ओके तेव्हा फ्रीजिंग पॉईंट लो होतात. मग आपल्याला माहिती आहे बघा, सोल्युशन आणि प्युअर सॉल्वंट जर आपण कम्पेअर केलं तर सोल्युशनचं जे व्हेपर प्रेशर असतं ते नेहमी प्युअर सॉल्वंटपेक्षा कमी असतं. त्याची कारणं वगैरे आपण बघितलेली आहेत. सोल्युशन म्हटलं की मिक्सचर आलं ते, आणि प्युअर सॉल्वंट म्हटलं की त्याच्यामध्ये फक्त प्युअर सॉल्वंटचेच मॉलिक्यूल असतात. आता सोल्युशनचं व्हेपर प्रेशर कमी असल्यामुळं त्याचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे त्याचं टेम्परेचरसुद्धा कमीच असतं. आता त्याच पद्धतीनं ते कमी असल्यामुळं काय होतं, देअर इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. मग जर तुम्हाला सोल्युशन आणि प्युअर सॉल्वंट जे आहे त्यांचा फ्रीजिंग पॉईंट जर इक्वल पोझिशनला आणायचं असेल तर काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केलं जातं. कुणामध्ये? प्युअर सॉल्वंटमध्ये. जेव्हा आपण प्युअर सॉल्वंटमध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करणार तेव्हा त्याच्यामध्ये फ्रीजिंग पॉईंट लो केला जातो. आता त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वगैरे समजा कन्सिडर केलं, प्युअर सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट T0 कन्सिडर केला आणि जर सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आपण कॅपिटल T कन्सिडर केला तर त्याच्यावरून आपल्याला सांगता येईल की हा जो कॅपिटल T असतो तो T0पेक्षा नेहमी कमी असतो. त्याचं कारण काय आहे, कारण ह्याचं व्हेपर प्रेशरसुद्धा कमी आहे. व्हेपर प्रेशर कमी असल्यामुळं फ्रीजिंग पॉईंट ह्याचा कमी येणार. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करणार तेव्हा ह्याचं व्हेपर प्रेशरसुद्धा त्याच पद्धतीनं इन्क्रीज होऊन ते टेम्परेचरसुद्धा इन्क्रीज होणार. त्यामुळे हे रिलेशन असं येतं. मग ह्या सगळ्या फॅक्ट कन्सिडर करून जर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आपण इक्वेशन लिहायचं म्हटलं तर इक्वेशन कसं येतं बघा. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज डिनोटेड बाय सिम्बॉल डेल्टा TF. डेल्टा TF इज इक्वल टू T0 मायनस T. हे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचं इक्वेशन आहे. आपण इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटचं इक्वेशन एक्झॅक्टली ह्याच्या उलटं बघितलं होतं. कसं होतं बघा, ते डेल्टा TB इज इक्वल टू T मायनस T0 असं होतं. ते इथं काय आले, उलट आहे, T0 मायनस T. मग डेफिनेशन ह्याची कशी होऊ शकते बघा, हा एक टाईपचा डिफरन्स आहे. इट इज द डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. प्युअर सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट ह्यांच्यामधला जो डिफरन्स असतो त्यालाच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असं कन्सिडर केलं जातं. ग्राफच्या हेल्पनं जर आपण बघितलं तर हा ग्राफ बघा दिलाय तुम्हाला. वेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर हा कर्व आहे. ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळे कर्व आपल्याला बघायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये जे कर्व दिलेले आहेत ते काय आहेत बघा, व्हेरिएशन आपल्याला बघायचं आहे ह्याच्यामध्ये कशाशी रिलेटेड, वेपर प्रेशर विथ टेम्परेचर. आता ह्याच्यामध्ये काय काय दिसते तुम्हाला, प्युअर लिक्विड सॉल्वंट एक आहे, ओके, प्युअर लिक्विड सॉल्वंट एक आहे, नंतर दुसरा आहे त्याच्यामध्ये प्युअर सॉलिड सॉल्वंट, आणि तिसरा आहे सोल्युशन. असे 3 वेगवेगळे कर्व आहेत.
आता ह्याच्यामध्ये जर बघितलं, हा ए बी जो पॉईंट आहे तुमचा किंवा हा ए बी जो कर्व आहे हा कशाशी रिलेटेड आहे, हा व्हेपर प्रेशरचा कर्व आहे, सॉलिड सॉल्व्हंटशी रिलेटेड. ओके, देन हा इथून पुढचा हा सी डी जो कर्व आहे, सी डी, हा सी डी कर्व जो दिसतोय तुम्हाला हा लिक्विडचा व्हेपर प्रेशर किंवा सॉल्व्हंटशी रिलेटेड सी डी हा कर्व आहे. आणि जो तुमचा इथून ई एफ हा जो कर्व दिसतोय तो सोल्युशनशी रिलेटेड कर्व आपल्याला बघायला मिळतोय. पुढं होतं काय बघा, एक हे जे दोन तुमचे कर्व आहेत, कुठले कुठले कर्व, हा तुमचा जो ए बी कर्व जो आहे आणि हा जो सी डीशी रिलेटेड जे कर्व आहेत ह्याच्याशी रिलेटेड जसजसं तुमचं व्हेपर प्रेशर किंवा टेम्परेचर आपण इन्क्रीज करत जाऊ त्या पद्धतीनं काय होतं की फ्रीजिंग पॉईंट सोल्युशन आणि फ्रीजिंग पॉईंट जो आहे लिक्विड, ह्या दोन फेजेस आयडेंटिकल पोझिशनला येतात. म्हणजे होतं काय, सॉलिड आणि लिक्विड फेजशी रिलेटेड त्यांचं जे टेम्परेचर किंवा व्हेपर प्रेशर हे इक्विलिब्रियमला येतं आणि ते इक्विलिब्रियमला आल्यानंतर एक्झॅक्टली इक्विलिब्रियमचा पॉईंट कुठं येतो, हा बी पॉईंट जो आहे, इथं त्यांचं दोघांचंही व्हेपर प्रेशर इक्वल झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि हे जेव्हा इक्वल होतं तेव्हा एक्झॅक्टली इथलं टेम्परेचर असतं तुमचं T0, ज्याला म्हटलं जातं तुमचं फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. ओके, मग हा एक पॉईंट तुम्हाला मिळतो. हे कधी, जेव्हा आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करत नाही तेव्हा. ओके, जेव्हा आपण त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करतो तेव्हा नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यानंतर एक नवीन इक्विलिब्रियम तिथं शिफ्ट केलं जातं एक्झॅक्टली पॉईंट ईला. आणि ते पॉईंट ईला शिफ्ट झाल्यानंतर नवीन टेम्परेचर इक्विलिब्रियमशी रिलेटेड एक क्रिएट होतं, टेम्परेचर टी, ज्याला म्हटलं जातं फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. ह्या फॉर्ममध्ये हे कर आपल्याला एक्सप्लेन करता येतील. मग पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे, जसं आपण इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट डिस्कस केलेलं त्याच पद्धतीनं हे पुढचे पॉईंट आपल्याला सांगता येईल. आपल्याला माहिती आहे जसा डेल्टा टी बी हा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरला प्रपोर्शनल असतो, त्याच पद्धतीनं हा जो तुमचा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आहे हा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरला म्हणजे डेल्टा पीला प्रपोर्शनल असतो. त्याच्याशी रिलेटेड मग आपण इक्वेशन घेऊ शकतो, डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू P0 मायनस पी, म्हणजेच कोण, तुमचा डेल्टा पी. हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरशी रिलेटेड असं लिहिलं तरी करेक्ट आहे किंवा डेल्टा पी लिहिलं तरी सुद्धा करेक्ट आहे. थर्मोडायनॅमिक व्ह्यूनं जर आपण गेलो तर हा जो डेल्टा टी एफ असतो म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, हा मोलॅलिटीला सुद्धा प्रपोर्शनल असतो. म्हणून आपण इक्वेशन लिहू शकतो, डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल एम, मोलॅलिटी. If we remove the proportionality sign, we get a equation delta TF is equal to KF into M, where KF हा कॉन्स्टंट आहे आणि KF म्हणजेच कुठला कॉन्स्टंट आहे बघा, इट इज फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, असं पण त्याला म्हटलं जातं. 1 मार्कला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, किंवा KF म्हणजेच क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. तसं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमध्ये आपण भेटलं होतं केबी म्हणजे इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा त्याला मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट म्हटलं जातं. ओके, हा फरक लक्षात ठेवायचा आहे. मग KF कसं डिफाईन करता येईल आपल्याला बघा, किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे काय असतं, द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट प्रोड्युस्ड बाय डिझॉल्विंग 1 मोल ऑफ अ सोल्यूट इन 1 kg ऑफ अ सॉल्वंट. हा अशा प्रकारचा फ्रीजिंग पॉईंटमध्ये आलेलं डिप्रेशन आहे. हे कधी प्रोड्यूस होतं, जेव्हा आपण 1 मोल सोल्यूट घेऊन 1 kg सॉल्वंटमध्ये ते डिझॉल्व करतो. आणि त्याच्यानुसार मग हे इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल, डेल्टा टी एफ इज इक्वल टू KF इंटू एम. मग KF जर इकडे घेतला तर चेंज कसा होणार, KF इज इक्वल टू डेल्टा टी एफ अपॉन स्मॉल एम. ह्याचं युनिट पण तुम्हाला 1 मार्कला विचारू शकतात. युनिट कसं सांगता येईल बघा, डेल्टा टी एफ म्हणजे हे टेम्परेचर आहे, इट इज मेजर्ड इन अ केल्विन, डिवायडेड बाय मोलॅलिटी आपल्याला माहिती आहे किलोग्रॅम पर मोल ह्या रिलेटेड त्याला मेजर केलं जातं. मग त्यानुसार ह्याचं युनिट 1 मार्कला विचारलं जातं. हे इतकं एवढं जे आहे ते रिलेटेड आहे तुमचं फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनशी रिलेटेड. आता हाच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट जर आपण कन्सिडर केला तर त्याच्याशी रिलेटेड मोलर मासवरती पण तुम्हाला हे रिलेशन विचारलं जातं की व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन अँड मोलर मास ऑफ सोल्यूट, असाही क्वेश्चन याच्यावरती असतो. जसं आपण पाठीमागं बघितलं की इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि मोलर मास ऑफ सोल्यूट ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे, तशाच पद्धतीनं हा पुढचा क्वेश्चन आहे. सिम्पल वन, सेम तेच इक्वेशन येणार, फक्त डेल्टा टी बीच्या ऐवजी आपल्याला डेल्टा टी एफ घ्यायचा आहे आणि के बीच्या ऐवजी आता KF घ्यायचा आहे. हाच फरक आहे. त्याच्यासाठी आपण काय कन्सिडर केलं होतं बघा, समजा W2 ग्रॅम एवढा सोल्यूट घेतला आहे ज्याचं मोलर मास M2 आहे आणि जर त्याला डिझॉल्व केलं W1 ग्रॅम एवढ्या सॉल्वंटमध्ये
तर त्याची मोलॅलिटी कशी दिली जाते बघा. स्मॉल एम इज इक्वल टू काय येणार, मास ऑफ सोल्यूट इन kg, म्हणजे गिवन मास डिवायडेड बाय मोलर मास इंटू मास ऑफ सॉल्वंट इन kg. मग ह्या व्हॅल्यू आता वरती तुम्हाला सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये दिलेत. मोलॅलिटी मास ऑफ सोल्यूट इन kg म्हणजे W2 ग्राम आपल्याला जे दिलेलं मास आहे, डिवायडेड बाय मोलर मास आपण काय घेतलंय, M2 एवढं त्याचं मोलर मास आहे, आणि सॉल्वंटचं मोलर वेट किती दिले तुम्हाला, W1 ग्रॅम दिले. मग ह्या मोलॅलिटीशी रिलेटेड हे इक्वेशन स्मॉल एमला तुम्हाला मिळालं. आता आपल्याकडं ह्याचं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचं इक्वेशन आपण मगाशी काढलं, ते कसं आलं बघा. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू एम. थर्मोडायनॅमिक म्यून आपण म्हटलं होतं की डेल्टा TF हा मोलॅलिटीला सुद्धा प्रपोर्शनल असतो, आणि प्रपोर्शनॅलिटीचं साईन काढलं की आपल्याला KF हा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट मिळाला. मग आता आपल्याकडे हे एवढं इक्वेशन आहे. स्मॉल एमची व्हॅल्यू आपण इथं आता बघितली कशी आली ती. मग स्मॉल एमच्या ऐवजी ही व्हॅल्यू फक्त इथं पुट केलेली आहे. ती पुट केल्यानंतर पुढे इक्वेशन कसं मिळणार तुम्हाला, डेल्टा TF इज इक्वल टू KF. एमची व्हॅल्यू ही सगळी अशी येणार, W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1. आणि फायनल हे जे तुमचं इक्वेशन आलं, ह्या इक्वेशनवरनं किंवा हे रिलेशन आहे तुमचं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड मोलर मास ऑफ सोल्यूट. आणि ह्या इक्वेशनचा यूज करून आपल्याला काय सांगता येईल, बाय युझिंग दिस इक्वेशन मोलेक्युलर मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट आपल्याला काढता येतं. 2 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जातो. ही सगळी जी प्रोसेस आहे ही तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यावरती मग न्यूमरिकल्स असतात. समजलं. इट इज रिगार्डिंग टू द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड रिलेशन बिटवीन फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन अँड मोलर मास ऑफ अ सोल्यूट. नेक्स्ट लेक्चरला आपली पुढची एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी लास्टची राहिली, ऑस्मोटिक प्रेशर, त्याच्याशी रिलेटेड आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.